सुप्रभात मंडळी, मी सूरज यानेकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळी अथांग प्रवासी या यूट्यूबच्या चॅनलवरती. तर सकाळचे वाजलेत 7 आणि आपण चाललो एका छोट्याशा राईडला. राईड आहे अंबरनाथची आणि अंबरनाथला चाललो आहे आपण शिवमंदिर बघायला. सनसेट पण झाला, दिसतोय ना दिसतोय. चला भेटू मोठं प्रोजेक्टच्या सेटअपवर. सुप्रभात मित्रांनो, चला तर आपली राईड सुरू झालेली आहे. सकाळी सकाळी आपण सध्या वडाळ्यावरतून निघालोय. तर आपल्या घरापासून ते मंदिर अराउंड 50 किलोमीटर दाखवतंय. 1 तासाचा डिस्टन्स दाखवतोय. आपण पोहोचू 1 तासात. हा आयमॅक्सचा रोड आहे तो, मागे आहे ना कन्स्ट्रक्शन वगैरे, सो तो वाला रोड आहे. इथून मग चेंबूरवरतून मग राईड घेऊन वाशी ब्रिज, तिकडून आपण आहे थोडं आपल्याला एक छोटासा राईड घ्यायचा आहे. म्हणजे आपण लेफ्ट घ्यायचं आहे. हर टाईम आपण एक राईड घेतो गावी जाण्यासाठी, तर तो आपल्याला एक लेफ्ट घ्यायचा आहे. तिथून आहे थोडं मॅप, गुगल मॅपचा पण सहारा घेतलेला सध्या. फर्स्ट टाइम चाललोय तिकडे. कुणालाच टाईम नाही आहे. ओंकार, नीतू कोणीच नाही आहे. सर्वांना मी मेसेज केलेला म्हणजे बांधेलकी ग्रुपवरती, पण सध्या ते बोलतात काम वगैरे आहे, ऑफिस आहे त्यांचं. तर बोललं ठीक आहे, मग मी सोलो राईड करतो आज. तर आपण आज चाललो एका छोट्याशा सोलो राईडला. शिवलप करून घेऊ. फुल नको करू, 300च टाक. इज्जत लायकी नाही सध्या आपली. फुल टाक. आणि आपण मर जेवतो सध्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला, आणि सूर्य आला माथ्यावरी. आता थंडी कधी चालू होती असं झालंय. ते धुकं आता पाहिजे. गरमी भयंकर झाली. अरे मुंबईला तरी यावर्षी इतकी गरमी होती ना, अंगातलं असं थेंब थेंब पाणी निघालं बाहेर. आता बस झालं. तर थंडीची वाट बघतो प्रत्येक मुंबईकर सध्या तरी, म्हणजे प्रत्येक माणूस जो सध्या गरमीमध्ये होता तो थंडीची वाट बघतो सध्या. हा सीन जर सकाळचा असतो ना, आता मला थंबनेलसाठी फोटो क्लिक करताना खूप कष्ट घ्यायचे आहेत. बघू आता कसं होतं ते लोकेशन. एक मला ना जोरदार अशी भूक लागलेली आहे आता. सो जाऊन हलकासा फेमस म्हणजे मुंबईचा वडापाव ट्राय करू. आता मुंबईचा नाही होणार तो खरं तर, आता अंबरनाथचा वडापाव. बिकॉज आपण मुंबईच्या बाहेर आहोत आणि हा दऱ्या खोऱ्यातून गेलेलो. नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छ आणि सुंदर नगरीला भेट दिल्याबद्दल तुमचे हार्दिक स्वागत. राईड घ्यायचा आपल्याला. वडापाववाला पण आहे. वडापाव खाऊन घ्या. कुल्हड काय, ओके कुल्हड चहा ठेचा वडापाव. भूक तर लागले पण सकाळचा फ्रेश भेटेल का. येस येस येस, थांबू इथे. चला तर मस्त असा चहा झालेला आहे आपला कुल्हाडचा चहा.
मातीच्या कपमधला चहा, मराठीमध्ये बोलायचं तर. परत आपण आपल्या प्रवासाची सुरुवात करतोय. गरमी पण भयंकर आहे, म्हणून माझा विचार असतो की सकाळचं निघायचं. पण सकाळचं अर्ली मॉर्निंगला निघायचं म्हणजे व्ह्यू काहीच नाही भेटणार. त्यामुळे बोललं थोडंसं नेट लिहू, कारण की सीन पण भेटले पाहिजे ना व्यवस्थित, रोड वगैरे व्यवस्थित दिसले पण पाहिजे, म्हणजे कॅमेरामध्ये शूट झाली पाहिजे व्यवस्थित, आपल्याला ते दिसते. कटे रोडचा राईड घेतला आपण आणि इथून अजून पुढे आहे 9 किलोमीटर. एक बेलगाव रोडला आलो आहे सध्या आपण. इथून गुगल मॅप तरी लेफ्ट दाखवतोय. चुकलो आपण. गुगल मॅप मला फक्त फिरवतोय आणि खरंच गुगल मॅपवरती विश्वास ठेवणं कधी कधी मुश्किलचं होऊन जातं का. आता आपल्याला फिरवून पुढे नेलेलं, परत आपण मागे चाललोय. लोक सांगतात त्याच रोडला आहे कुठेतरी सरळ कदाचित हा रोड आहे बहुतेक. हां ओके, लोक येतात म्हणजे ते मंदिर इकडेच आहे. फायनली पोहोचलो. अरे इथेच होतं बाजूला. मला गुगल मॅपने ना फिरवून सर्वीकडे नेलं. स्वतः गाडी पार्क करायची जागा, गाडी तिकडे पार्क केली समोर. हाल कसा घेऊन हे 1100 इसवी सन मधलं मंदिर आहे. आता दर्शन झालं व्यवस्थित. गाभारा पण खाली होता. आतमध्ये शूट किंवा फोटो अलाउड नाही आहे आणि मी गाभाऱ्यापर्यंत ना फोन घेऊन गेलो ऑन कॅमेरा. मंदिरात फोटो काढणे सक्त म्हणे, फोटो नाही काढत आहे रे, करतोय पडलं तर पडलं. माकलेला अंगाय पूर्ण करता येते. अकराशे सणामधलं मंदिर आहे. 1100 सर्वांना माहितीच असेल, खूप जुनं आहे, खूप. हे प्रत्येक लोक येऊन पण गेले असते. दोन तीन क्लिक मारू इथले म्हणे का. ते उन्हाचं रिफ्लेक्शन पडतंय ना, ग्लो येतोय पूर्ण मंदिराला. त्या साईडने थोडा डार्क होतंय पण ज्या साईडने या साईडने ऊन पडतंय ना, ग्लो एक नंबर येतो. वरतून असं तेढ झाल्यासारखं वाटतंय. प्रत्येक ह्याच्यावरती ना मूर्ती आहेत, म्हणजे प्राचीन काळामध्ये ज्या कृती होत्या, आकृती जसले की हत्ती वगैरे वगैरे,
सो ते प्रकार आहेत सर्व. तर मंडळी उत्तमरित्या असं दर्शन झालेलं आहे सध्या आपल्या शंकरांचं. तर 10 वाजले तर आपण चाललो आता आपल्या परतीच्या प्रवासाला. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.